कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनणार आहोत अगदी झटपट 5 मिनिटात बनून तयार होणारच चटपटीत वांग्याचं भरीत। त्यासाठी गॅसवर एक तवा तापत ठेवायचा आहे। तव्यावरती 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे। 4 वांग्यांचे मी अशा प्रकारे उभे काप करून घेतलेले आहेत, ते तव्यावर घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 टोमॅटो देखील मी उभा चिरून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे। टोमॅटोने भरिताची चव अगदी चटपटीत येते। मिरचीचे मी मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। लसूण थोडा जास्त वापरायचा आहे, त्याने भरिताची चव खूप छान येते। आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 3 मिनिटं मीडियम आचेवरती वांग्यांना शिजवून घ्यायचं आहे। 3 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे आणि वांग्यांना पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूने वांग छान शिजलं जाईल। वांग पलटी करून झाल्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 3 मिनिटं वांग्याला शिजवून घ्यायचं आहे। 3 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। वांग आपलं छान शिजलेलं आहे, त्याचबरोबर लसूण, टोमॅटो आणि मिरचीही छान शिजलेली आहे। आता पुन्हा एकदा याला हलवून घ्यायचं आहे आणि त्याला मॅश करायचं आहे। तुम्ही येथे मॅशरचा वापर देखील करू शकता। गॅस मी बंद केलेला आहे आणि वांग्याला छान असं मॅश करून घेतलेलं आहे। वांग्यामध्ये सर्व फ्लेवर अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता यावर कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गरमागरम हे भरीत ताटामध्ये सर्व करायचं आहे। हे भरीत बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं। सध्या थंडीचे दिवस चालू आहे, बाजरीची भाकरी खूप छान लागते। त्याचबरोबर थोडंसं सॅलड घालायचं आहे, काकडी, गाजर आणि कांद्याचं। खाण्यासाठी तयार आहे आपलं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी। थंडीच्या दिवसामध्ये कधी जेवण बनवायचा खूप कंटाळा येतो, खूप थंडी असल्यामुळे। त्यावेळेस तुम्ही असं झटपट बनणारं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवून खाऊ शकता। हे भरीत चवीला देखील खूप छान लागतं। तुम्ही अशा प्रकारचं भरीत नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।